स्वतःला या बाजारात विकणारे हे बाजार मुनगे, मला असं वाटतं हे बाजार मुनगे स्वतःचा भाव करून घेतलेला यांनी. आमदारांनी 50 खोके, खासदारांनी 100 खोके. सांगतायत आम्हाला निधी मिळालेला नाही, निधीसाठी आम्ही गेलो. निधी मिळणं सोपं काम नाही. ते भाजपचेच आणि ते शिंदे गटाचेच आमदार फिरतात इकडं तिकडं, त्यांना सुद्धा निधी नाही आहे. मागच्या 1.5-2 वर्षांना त्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला सुद्धा निधी नाही दिला. तर ह्या तुमच्या ओमराजेला कोण निधी देणार आहे? हा, त्या शिंदेच्याच खात्याला निधी नाही आहे. त्या शिंदेच्याच खात्याला निधी नाही आहे. तर मला असं वाटतं बाकीच्याला निधी मिळायचा प्रश्नच निर्माण होत नाही. या राज्याच्या डोक्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे. 10 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. या राज्यात बिल नाही मिळालं म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केलेली आहे. या राज्यात 33,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, परंतु शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. आणि म्हणून या राज्यात यांना निधी मिळणं शक्य नाही. सरकारी निधी नाही, यांना खाजगी निधी मिळत असेल. जसं तुम्ही सांगितलं किती खोके असे मिळतील, परंतु जनतेच्या विकासासाठी रुपया सुद्धा यांना मिळणार नाही बांधवांनो. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल, ऑपरेशन टायगरला उत्तर ऑपरेशन तुडवा सांगितलेलं आहे. आणि या तुडवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. निवडणुका ज्या वेळेस होतील त्यावेळेस होऊ द्या, परंतु यांना तुडवण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही बांधवांनो. आणि म्हणून बांधवांना मी आवाहन करेल की अशा पद्धतीने ही गद्दारी, अशा पद्धतीनं स्वतःचे निवडून आणता येत नाही म्हणून दुसऱ्याचे लोक पळवणं हा प्रकार या हिंदुस्थानामध्ये सुरू झालेला आहे. लोकसभेच्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 9 खासदार निवडून आलेले आहे. लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीची एवढी देशामध्ये सत्ता आहे, मोदीचं सरकार आहे, त्यांचे सुद्धा 9 आले. या शिंदेचे सुद्धा 6-7 आले. मला असं वाटतं शिवसैनिकांनी आत्मविश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. देशामध्ये मोदीचं सरकार 5-10 खासदाराच्या फरकाने निवडून आलेलं होतं. येणाऱ्या काळात हे सरकार सुद्धा पडेल. आपल्याला एकजुटीनं काम करावं लागणार. आज बहुत हो गई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार. महंगाई गगनाला भिडलेली आहे. युरियाचे भाव वाढलेले, बी बियाण्याचे भाव वाढलेले, खताचे भाव वाढलेले, पण कापसाचा भाव तसाच आहे, सोयाबीनचा भाव तसाच आहे, तुरीचा भाव तसाच आहे. मला वाटतं ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्याचे भाव जसेच्या तसे राहिलेले. डिझेल असेल, पेट्रोल असेल, याचे भाव गगनाला भिडलेले. गॅसचा भाव 1000 रुपयाला गेला. हा गॅस 2014ला 350 रुपयाला होता. हा 1000 रुपयाला आता गॅस गेला आहे. त्यामुळे महागाईला गगनाला भिडवणारं हे सरकार आहे. शेतकऱ्याला आत्महत्या, या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून 15,000 आत्महत्या झालेल्या आहे. मराठवाड्यात दररोज 3 आत्महत्या होतात. या महाराष्ट्रात दररोज 17 आत्महत्या होतात. त्यातल्या मराठवाड्यात दररोज 3 आत्महत्या होतात. हे सरकार आल्यापासून 15,000 आत्महत्या जून 2022 पासून आतापर्यंत जून 2026 मे 2026 पर्यंत 15,000 आत्महत्या घडल्या आहे. आणि म्हणून बांधवांनो, हे शेतकरी विरोधात सरकार आहे. हे बेरोजगार तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे. आणि अशा सरकारमधले सरकारमध्ये आपले गद्दार जाऊन बसलेले बांधवांनो. आणि म्हणून मला असं वाटतं या गद्दारांच्या विरुद्ध आपल्याला लढा तीव्र करावा लागेल. इतिहासामधले अनेक गद्दार आहे. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब त्या इतिहासातल्या गद्दारावर बोलतील. इथल्याच खासदारांनी इतिहासातल्या गद्दाराविषयी भाषण केलं होतं. या खासदारासाठी शिवसेनेनं जीवाचं रान केलं होतं. या खासदारांसाठी शिवसेनेनं 1500 रुपये कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. या खासदारासाठी शिवसैनिकांनी मला असं वाटतं रक्ताचं पाणी केलं होतं. मोठ्या मोठ्या शक्ती होत्या, करोडो रुपये घेऊन बसलेल्या शक्ती होत्या. या शक्तीला पराभूत केलं होतं ते फक्त या शिवसैनिकामुळं. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ही शक्ती जागृत करावी लागेल. ही शक्ती जागृत करून येणाऱ्या काळात आपल्याला लढा लढावा लागेल. हा लढा स्वाभिमानाचा असेल, हा लढा संघर्षाचा असेल. संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला आहे. स्वाभिमानाचा एक तडफदारपणा आपल्या शिवसैनिकाच्या मनामनात आहे, आपल्या रोमारोमात आहे. मला वाटतं हा स्वाभिमान
हा आपला मनामनातला रोमारोमातला येणाऱ्या काळात या महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, आपली भावना सांगितली जाते. आम्ही कालपासून सगळीकडे फिरतोय. शिवसैनिकाच्या भावना तीव्र आहे. ज्याला निवडून दिलं त्यांनी गद्दारी केली, लाखो मतदारांनी मतदान केलं, त्यांचा हा अवमान आहे, जनभावनेचा अवमान आहे. मोदी सरकार असताना त्या मोदी सरकार विरोधात मतदान करून आपण निवडून आणलेले खासदार आहे. मला असं वाटतं या खासदाराला बदला आपल्याला घ्यावा लागेल. खोट्या गोष्टी केल्या जातात, खोट्या गोष्टी रंगवल्या जातात, परंतु इथला शिवसैनिक सक्षम आहे. बांधवांनो, या धाराशिवमध्ये शिवसेनेची परंपरा आहे. दिवाकर रावते साहेबासारखे एक संपर्क नेते या भागात होते. मला असं वाटतं नरसिंग जाधव सारखे जिल्हा प्रमुख या भागाला सुरुवातीच्या काळात होते. या लोकांनी शिवसेना गावोगाव रुजवलेली आहे, गावगाव शिवसेना रुजवलेली आहे. आज ही शिवसेना पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या खांद्यावर येऊन आलेलं आहे. दयानंद गायकवाड निष्ठावंतच आहे. ते आमदार होते, आमदार राहिले, संघटनेबरोबर कायम राहिले. तिकीट मिळो नाही तर न मिळो, ही परंपरा या धाराशिवमध्ये दयानंद गायकवाड आपले माजी आमदार राहिलेले आहे. आजही शिवसेनेसोबत आहे. रणजित पाटील इथं आहे का नाही? ज्ञानेश्वर पाटलासारखे, दयानंद गायकवाडासारखे हे लोक आपल्या या धाराशिवमध्ये राहिलेले आहे. या दयानंद गायकवाड असेल, ज्ञानेश्वर पाटील असेल, हे सगळे खासदार आमदार या आपल्या जिल्ह्याचे होते. या लोकांनी बाप बदलले नाही. या लोक आजही शिवसेनेसोबत राहिले, आजही शिवसेनेसोबत राहिलेले. बांधवांनो, हे तो लोक, ही धाराशिवमध्ये शिवसेना रुजलेली आहे, गावोगाव रुजलेली आहे. नेतृत्व कोणी द्या, बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धवजी ठाकरे साहेबांनी. गावागावात शिवसेना रुजलेली आहे. शिवसैनिक गावागावात काम करतो, जनतेसाठी लढतो, जनतेसाठी भांडतो. अशा पद्धतीनं काम करणारे शिवसैनिक आहे. एखादी ग्रामपंचायत असेल, एखादी नगरपालिका असेल, एखादी मार्केट कमिटी असेल, या सगळ्या ठिकाणी शिवसैनिक सातत्यानं संघर्ष करत आलेला आहे. शिवसैनिकांनी या संघर्षातून शिवसेना उभी केलेली आहे. ही शिवसेना असे आलेले जे तट्टू होते मधल्या 8-10 वर्षातले, यांच्यावर शिवसेना उभी नाही. शिवसेना उभी आहे ही तुमच्या भांडवलावर, तुमच्या रक्तावर, तुमच्या श्रमावर, तुमच्या परिश्रमावर, तुमच्या मनगटाच्या ताकदीवर शिवसेना उभी आहे. बांधवांनो, आणि म्हणून ही शिवसेना येणाऱ्या काळात एक खासदार गेला म्हणजे शिवसेना थांबणार नाही. एक खासदार, 6 खासदार गेले म्हणजे शिवसेना थांबणार नाही. शिवसेना थांबणार नाही. शिवसेनेच्यासाठी कोणी आडवं आलं तर त्याला ओलांडून शिवसेना पुढे जाणारी संघटना आहे. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल, उद्धवजींचं आगमन या ठिकाणी होतंय. येणाऱ्या काळामधला हा धाराशिवचा गेलेला गद्दार, याला आपल्याला तुडवावं लागेल, याला आपल्याला नस्तनाबूत करावं लागेल, याला या धाराशिवच्या मातीतच आपल्याला मिसळावं लागेल. बांधवांनो, आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की शिवसेना मजबूतीचा संकल्प आपण करू.